हॅलो फ्रेंड्स, आज आपण थायलंड या साऊथ ईस्ट एशियातील एक अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायक देशाची माहिती घेऊया, ज्याला स्माईल देश असेही म्हणतात. हा देश सुंदर समुद्र किनारे, जंगले, मंदिरे आणि राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. थायलंडची संस्कृती खूप श्रीमंत आहे आणि बौद्ध धर्माचा त्यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव आहे. थायलंडची राजधानी बँकॉक हे साऊथ ईस्ट एशियातील सर्वात जास्त लोकप्रिय शहर आहे. येथे अनेक सुंदर मंदिरे, राजवाडे आणि आधुनिक इमारती पाहायला मिळतात. थायलंडची संस्कृती खूप श्रीमंत आहे आणि त्याचा मोठा इतिहास आहे. थाय संस्कृतीवर बौद्ध धर्माचा प्रभाव दिसून येतो. थायलंडच्या लोकांना अतिशय मैत्रीपूर्ण आणि स्वागतशील स्वभाव संपन्न असे मानले जाते. थायलंडमध्ये अनेक सुंदर मंदिरे, राजवाडे आणि कोरीव काम आहे. थायलंडमध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये लोई क्रॅथॉंग आणि सॉंग प्रॉन हे सर्वात प्रसिद्ध उत्सव आहे. हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. थायलंडमध्ये अनेक सुंदर आणि मनोरंजक पर्यटन स्थळ आहे. काही लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये बँकॉक, फुकेट, चियांग माई, कार्बी आणि अयुत यांचा समावेश आहे. बँकॉक ही थायलंडची राजधानी आणि एक मोठे शहर आहे. बँकॉकमध्ये अनेक मंदिरे, राजवाडे, संग्रहालय आणि बाजारपेठा आहे. ग्रँड पॅलेस, वॅट अरुण, वॅट फ्रा कायो ही बँकॉकमधील काही प्रसिद्ध आकर्षणे आहेत. फुकेट हे थायलंडमधील सर्वात मोठे बेट आहे. फुकेट सुंदर समुद्रकिनारे, निळे पाणी आणि हिरव्यागार जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. फुकेटमध्ये अनेक रिसॉर्ट, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. चियांग माई हे उत्तर थायलंडमधील एक मोठे शहर आहे. चियांग माई हे थायलंडच्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. चियांग माई मध्ये अनेक सुंदर मंदिरे, हस्तकलेची दुकाने आणि निसर्ग सौंदर्य आहे. तसेच कार्बी हा दक्षिण थायलंडमधील एक प्रांत आहे. कार्बीमध्ये सुंदर समुद्रकिनारे, लाईमस्टोन अँड आयलँड प्रसिद्ध आहे. कार्बीमध्ये अनेक रॉक क्लाइम्बिंग, डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग यासारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत. अयुत हे थायलंडमधील एक प्राचीन शहर आहे, जे अयोध्या रामकथा रामायण मधील अयोध्यावर आधारित आहे. अयुतमध्ये अनेक सुंदर मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, थाई फूड हे जगभर प्रसिद्ध आहे. येथील पदार्थ खूपच चवदार आणि मसालेदार असतात. थाय फूडमध्ये नूडल्स, करी आणि राईस यांचे प्रमुख स्थान आहे. थायलंडमध्ये थंबा, टॉम यम आणि ग्रीन करी हे पदार्थ अवश्य चाखायला हवे. काही लोकप्रिय थाय पदार्थ, टॉम यम एक सॉर अँड स्पायसी सूप आहे आणि पॅड थाई हा पदार्थ नूडल्स, भाज्या आणि मांस किंवा सी फूड पासून बनवला जातो. थायलंडमध्ये बजेटनुसार राहण्याची उत्तम ठिकाणे आहेत. अगदी बजेट हॉटेल्स पासून ते अलिशान हॉटेल्स पर्यंत इथे सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुमच्या हॉटेलची निवड करू शकता. तसेच भारतीयांना थायलंडला जाण्यासाठी व्हिसा आवश्यक आहे. भारतातील थाय एम्बसी किंवा कॉन्सुलेटला भेट देऊन किंवा ऑनलाईन अर्ज करून तुम्ही व्हिसा प्राप्त करू शकता. थायलंडचे चलन थाय बाह्यत आहे. भारतातून जाताना काही थाय बाह्यत सोबत घेऊन जाणे चांगले. थायलंडमध्ये तुम्ही विमानतळावर किंवा शहरात पैसे एक्सचेंज करू शकता. भारत आणि थायलंड दरम्यान थेट विमान प्रवास मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तुम्ही मुंबई, दिल्ली, बेंगलोर सारख्या प्रमुख भारतीय शहरापासून थेट विमान घेऊ शकता. तसेच थायलंडमध्ये ही वाहतुकीची सोय उत्तम आहे. तुम्ही टॅक्सी, रिक्षा किंवा BTS स्काय ट्रेन वापरू शकता. थायलंडला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे थंड हवामान असलेले नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानचा काळ आहे. थायलंड हे भारतीयांच्या आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. थायलंडचे आकर्षक समुद्र किनारे, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि समृद्ध संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी अनेक भारतीय प्रवासी थायलंडला जातात. आशा करते की ही माहिती तुम्हाला तुमच्या थायलंड प्रवासाला जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. धन्यवाद. थँक्यू.